विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांच्याही जागा वाटपांचा निर्णय अद्याप फायनल झालेला नाही. तुमच्याही जागा वाटपासंदर्भात संभ्रम आहे, काय सांगाल? कोणताही संभ्रम नाही आहे. टेंटेटिव्ह सगळ्या गोष्टी ठरल्यासारख्याच आहेत. थोड्याशा काही गोष्टी बाकी, त्या काही संभ्रम निर्माण करण्यासारख्या नाही. त्या काही गोष्टी शेवटच्या टप्प्याच्या असतात, त्या राहिल्याच पाहिजे. आणि त्याच्यावर मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेईल लवकरच. जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे, ती शिवसेनेने उद्धव साहेबांनी त्यांच्यासाठी मागितलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? हे पहा, जेवढ्या जागा लढायला मिळाल्या तेवढा तर त्या पक्षाचा फायदाच असतो. शिवसेनेची या मराठवाड्यामध्ये ताकद आहे. शिवसेना जालना काय, नांदेडसुद्धा लढू शकते शिवसेना चांगल्या पद्धतीनं. आणि म्हणून शिवसेनेची ताकद आहेच. जालन्यामध्ये आहे, नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये मागच्या काळात शिवसेनेचे 4-4 आमदार होते निवडून आलेले. ठीक आहे, आता आमदार 1-2च निवडून आले म्हणून काय ताकद कमी? अशातला म्हणजे बरोबरीची ताकद आहे काँग्रेस. आणि काँग्रेस नेमकी आता शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे नांदेडची जागासुद्धा शिवसेना लढू शकते अशी स्थिती निश्चित आहे. पक्षाकडून तुम्हालाही लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा ऐकण्यात येते. नक्की कुठून तुम्हाला उतरवलं जाणार आहे? जालना लोकसभा त्याच हेतून मागितली जाते का? मला असं वाटतं पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा, संघटनेचा, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. पक्षाने कुठं उतरवायचं हा पक्षाचा निर्णय असतो. आणि मला असं वाटतं मी शिवसैनिक असल्यामुळे जिथं लढायला सांगतील साहेब, तिथं मला ज्या दिवशी साहेबांनी आदेश दिला त्या दिवशी लढावंच लागेल आणि मी लढेल. त्यामुळे माझ्यासमोर हा प्रश्न माझ्यासमोर नसतो, पक्षाने ते ठरवायचं असतं. मी तर अशा विचाराचा शिवसैनिक नाहीच आहे की मी हे ठरवायचं आणि हे झालं. हां, पक्ष जे ठरवलं ते पक्षाने सांगितलं इथं उडी मारा, मारून टाकायचा विषय संपला. म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात अंबादास दानवे उडी मारणार? मी असं म्हटलेलं नाही, पण पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला जाईल त्याचं मी तंतोतंत पालन करणार. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आता दिल्लीत पोहोचलेला आहे. आज रात्री मोठी बैठकसुद्धा दिल्लीत होणार आहे आणि जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. भाजपचे काही लोक म्हणतात की भाजप 35 जागा लढवणार आहे आणि उरलेल्या 13 जागा ज्या आहेत त्या मित्रपक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारला दिल्या जातील असं सांगितलं जातं. या संदर्भातली काय तुमच्याकडे माहिती आहे? काय होऊ शकतं? या मित्रपक्षांना भाजपकडून व्यवस्थित दर्जा मिळेल असं वाटतं का? आमच्या शेतामध्ये धतुऱ्याचे फुलंही चांगले खूप. हे धतुऱ्याचे फुलं दिसतात तर खूप, पण असत काहीच नाही याच्यामध्ये दम. आणि मला असं वाटतं या दोन पक्षाच्या हातात धतुऱ्याचे फुलं भारतीय जनता पार्टीत येणार आहे. त्यामुळे यांनी फार चिंता करायची गरज नाही. बैठकालाही जाऊ नका. जेवढं दिलं तेवढं घ्या गुपचूप. तुम्ही जाऊन काही एक जागा वाढणार नाही आणि कमी होणार नाही. त्यांनी सांगितलं एवढं घ्या, कारण तुम्ही दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे. तेव्हा तुमच्या हातात धतुरा मिळणार आहे, तोच घ्या गुपचूप, गुमानं असं मला म्हणता येईल. आणि भारतीय जनता पार्टी हेच करणार आहे. तुम्ही लिहून घ्या, ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर दिवशी असंच होणार आहे. तुम्ही गंभीर आरोप करतायत की या मित्रपक्षांच्या हाती भाजप धतुरा देणार आहे. मग जे तुमच्यापासून फुटून 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत त्यांचं काय? मी म्हणलं धतुरा, स्वतःच्या कर्माचे फळं भोगावं लागतील. भारतीय जनता पार्टीच भोगायला लावेल तुम्हाला. अरे जे आमचे नाही झाले ते भारतीय जनता पार्टीचे कुठून होणार आहे? होणारच नाही आहे ते. तेव्हा भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कशाला विश्वास ठेवेल? भारतीय जनता पार्टी स्वतःची उभा करेल. त्याला काय प्रॉब्लेम? भारतीय जनता पार्टीचं काही चूक आहे असं थोडी म्हणता येईल आपल्याला. हे होणार आहे. उद्धव ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत. पाठीमागे विदर्भाचा दौरा झाला, आता त्यांनी दक्षिण मराठवाड्याचा सुद्धा दौरा केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा दौऱ्यासोबत होता, दौरा पाहिलेला आहे. काय प्रतिसाद मिळतोय? सुरुवातीला जी भावनिकतेची लाट होती उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं, ती लाट राहिलेली नाही असं विरोधकांचा दावा आहे. तुम्ही सगळीकडे फिरताय, काय परिस्थिती आहे? शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना भावनिक लाटेवर लढण्याची गरज नाही. हे त्यांनी करावं काम. शिवसेना त्यांची संघटनात्मक ताकद, जनतेशी जी नाळ शिवसेनेशी जोडलेली त्याच्या बळावर लढते. आणि मला असं वाटतं मी मराठवाड्यात सभा झाल्या, विदर्भात झाल्या, त्यानंतर पश्चिमात झाल्या, मी जवळपास सगळ्या सभेंना साहेबांच्या सोबत आहे. जो जनतेतून जो अंडर करंट ज्याला म्हणता येईल, जो उत्साह आहे, जो उत्स्फूर्तपणा आहे, मला वाटतं आधीही नव्हता आमचा, त्याच्यापेक्षा जास्त आता आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक वाट बघता समोर कोण येईल, त्याला कसा फोडायचा, कसा तोडायचा, कसा लोळवायचा, याच्यासाठी शिवसेना आणि शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिद्ध आहे.
तुम्ही कालचा दिवस बघितला असेल. काल रोहित पवार यांचा जो कन्नडचा कारखाना आहे त्या कारखान्यावरती ईडीने कारवाई केलेली आहे आणि तो कारखाना जप्त केलेला आहे. काय भूमिका आहे? मला असं वाटतं ज्या कारणाने हे जप्तीच्या गोष्टी करतात, अजितदादाचे कारखाने, बाकी मी कोणाचं बऱ्याच लोकांचे नाव घेतील, अशोकराव चव्हाणांचे कारखाने, भाजपचे अनेक लोक आहेत, मग ते सोलापूरचे देशमुख असतील, इंदापूरचे ते हर्षवर्धन पाटील असतील, या सगळ्या कारखान्याचं बघा ना. विखे पाटलाचे कारखाने असतील, कोल्हेंचे कारखाने असतील, जरा चेक करा कशा पद्धतीने. रोहित पवारांचं तर काहीच नाही आहे. आज अजितदादा पवारांनी ज्या यांच्या सगळ्या भाजपमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीचे जे फुटलेले लोक आहे यांचे कारखाने काय पोझिशनमध्ये होते, यांना थक आम्ही किती रक्कम दिली, यांनी कसे बुडवलेले आहे, कसे खाजगी कारखाने खरेदी केले, केवढ्यात खरेदी केले, त्यात काय मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे, जरा चेक करा. एकट्या रोहित पवारांचं काय बघता. आणि मला वाटतं हा पक्षपातीपणा होतोय. पण ज्यांना तर असं जिथं होईल, कारण मला असं वाटतं कन्नडमधील जो कारखाना आहे तो कन्नडच्या जनतेला न्याय देतो. बाकी मला व्यवहार काही माहिती नाही, पण शेतकऱ्यांच्या हिताचा तो कारखाना आत्ताच्या घडीला चालू आहे आणि तो चालला पाहिजे. ईडीने कधी अशा पद्धतीनं जर कारखान्याला अशा काही गोष्टी केल्या तर शेतकरीसुद्धा पेटून उठतील आमच्या भागातले, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. बाकी तुम्ही तपासत बसा, करत बसा. हा विषय स्वतंत्रपणे रोहित पवार त्याला सक्षम आहे सामोरं जायला, पण तो शेतकऱ्यांचं नुकसान सरकार करते असं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा बारामतीतून समोर आलेला आहे. सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार या दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीत नेमकं चाललंय काय असा अनेकांना प्रश्न पडला आहे. असं नाही, आता ननंद भावजा एक वेळेस भेटलं तर त्याने काय फरक पडतो. नातं असतं आपलं, नातं जपलं नाही पाहिजे असं कोणी सांगितलं. ठीक आहे ना, एकमेकाच्या विरोधात लढत असतात, सगळीकडे असतात, घराघरात असतात भांडण, म्हणून काय दुश्मन थोडी असते. ठीक आहे, वैचारिक आता सुप्रियाताई वेगळ्या विचारानं लढतात, सुनेत्रा वहिनी वेगळ्या विचारानं लढतात, म्हणून काही एकमेकांना त्यांनी भेटू नये गळात. शेवटी नंदन भाऊजाईचं नातं एक वेगळं नातं असतं. मला वाटतं त्या जपण्याचा त्या दोघी प्रयत्न करतात, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. साताऱ्यात कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र तिथं महायुतीकडून समरजित घाटगे जे आहेत त्यांना छत्रपती शाहूंच्या विरोधात उभं करण्याचा भाजपने किंवा महायुतीने नवा डाव खेळलेला आहे. याचाच अर्थ ज्या पद्धतीनं ज्या आमच्यातून गेलेले गद्दार आहेत, तिथं मंडलिक आहे, बहुधा मंडलिक यांना तिकीट देत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं गद्दारांचे हेच हाल होणार आहे. अजून युतीचं आमचं महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस होतील तेव्हा शेवटी राजे आहेत, राजांचा आदर सगळ्यांनी केलाच पाहिजे. ही भूमिका सगळ्या महाराष्ट्राची सतत असतेच. शिवसेना शाखांचं उद्घाटन शिवसेनेचे नेते, आमदार, पदाधिकारी किंवा शिवसेनेचे मुख्यमंत्री वगैरे करायचे. मात्र घाटकोपरला शिवसेनेच्या 131व्या शाखेचं उद्घाटन झालं. त्या शाखेच्या उद्घाटनाला जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता, कारण ती जागा वाटपात व्यस्त होते. त्यामुळे भाजपचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा, त्यांच्या हस्ते म्हणजे जी त्यांना तर शिवसेना मी मानणारच नाही. ही थोड्या दिवसाची, आता सुप्रीम कोर्ट काय बोललं परवा तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे ह्या काही शाखा ह्या आमच्याच होणार आहे काही दिवसांना. पण हेही प्रतीत होतं की हे जे काही फुटू नये यांनी भाजपच्या हवालीच केलेलं आहे. हे म्हणतात ना आम्ही शिवसेना, आम्ही बाळासाहेबाचे, हे म्हणतात ना. मी म्हणतो एखाद्या साध्या माणसाच्या हाताने उद्घाटन केलं समजू शकतं ना. भारतीय जनता पार्टीचा नेता कसं काय उद्घाटन करतो पक्षाचा? ठीक आहे, शासकीय कामाचं मी समजू शकतो. पक्षाच्या शाखेत उद्घाटन पक्षाचा साधा कार्यकर्ता असला तरी त्याच्या हस्ते झालं तरी चालतं. त्याला काही जरूर नाही की मोठा नेताचा असला पाहिजे. संघटना सर्वसामान्याची असते. पण याच्यातून लक्षात येतं की यांना त्याच्याशी काही घेणं नाही. भाजपच्या हवाली यांनी स्वतःला जे शिवसेना म्हणते ती भाजपच्या हवाली केलेली आहे. आचारसंहितांची तारीख बहुधा समोर येताना दिसते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या आहेत त्या पुढच्या आठवड्यामध्ये धडाधड बैठका ठेवण्यात आलेल्या आहेत. साधारणपणे 11 तारखेला एक आणि परत 12 तारखेला एक, दुसऱ्या अशा 2 मंत्रिमंडळाच्या बैठका अचानक लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये मोठे निर्णयसुद्धा घेण्याची शक्यता आहे. नाही, हे होत असते रुटीन प्रॅक्टिस आहे. ही काही नवीन आहे, अशातला काही भाग नाही. कारण निवडणुका ज्या तारखा टेंटेटिव्ह होतात त्या हिशोबाने 45 दिवस जर बघायला गेलं तर 10 ते 15 तारखे, 11 ते 15 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता जाहीर झाली पाहिजे. कारण 15 तारखेपर्यंत झाली तरच 30 एप्रिलपर्यंत निवडणुका होतील महाराष्ट्राच्या. आणि म्हणून मला थोडं त्यात विशेष काही सरकार करता अशातला भाग नाही. मी तो म्हणतो 2 ने आणखी 4 बैठका होऊ शकतात, त्यांनी काय फरक पडणार.
तर हे होते अंबादास दानवे यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांबद्दल बोलताना भारतीय जनता पार्टी यांच्या हातात धतुरा देणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. कॅमेरामन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.